समृद्धी महामार्गावर सिन्नर टोल नाक्याजवळ SMBT हॉस्पिटलजवळ सकाळी 9 ते रात्री 9 रोज RTOची गाडी व अधिकारी कर्मचारी ठाण मांडून बसतात. 500, 1000 रुपये, 2000 रुपयेची लूट सेटलमेंट करून गोरगरीब गाडीवाल्यांकडून लाखो रुपयाची वसुली करतात आणि गाडीवाल्यांना लुटतात. समृद्धी महामार्गावर RTOचा टोल, प्रवाशांच्या खिशावर दरोडा. समृद्धी महामार्गावर महाराष्ट्राचा ड्रीम प्रोजेक्ट नागपूर मुंबई अंतर 16 तासावरून 8 तासावर आलं. पण स्मार्ट महामार्गावर एक जुना बुरस्टेटला रोग ठाण मांडून बसलाय. RTOची गाडी अड्डा, वसुली अड्डा. नेमकं घडतंय काय? सिन्नर टोल नाका, SMBT हॉस्पिटलजवळ टोल नाका, इगतपुरी टोल नाका या तीनही ठिकाणी सकाळी 9 ते रात्री 9 रोज RTOची गाडी व अधिकारी कर्मचारी ठाण मांडून बसतात व जेथून गाड्या समृद्धीवर चढतात किंवा उतरतात नेमकं त्या पॉइंटला ना तेथे वाहतूक कोंडी ना अपघात. या स्पीडचाच प्रश्न. तरीही खाजगी कार व टेम्पो, ट्रक थांबवले जातात. लायसन दाखवा व PUC कोठे आहे? इन्शुरन्सची RC बुक, कागदपत्रे बरोबर असली तरी केस करतो चा धाक. शेवटी 500, 1000 रुपये, 2000ची सेटलमेंट करून गाडी साईजप्रमाणे दर पुढील प्रवास चालू. दिवसाला एक नाक्याजवळ लाखोंची घरात वसुली होते. दिवसभरात 2 ते 4 गाड्यांची दंडाची पावती फाडली जाते. बाकी सगळ्या ऑन द स्पॉट व्यवहार. ना पावती ना तिथे गरज काय? समृद्धी महामार्गावर SSS कंट्रोल आहे. येथे प्रवेश करताना टोल नाक्याजवळ फास्टॅग नंबर प्लेट स्कॅन होते. ओव्हरलोड नंबर प्लेट नसलेली गाडी आत येऊच शकत नाही. 24/6 CCTV स्पीड कॅमेरे प्रत्येक 5 किलोमीटरला बसवले. स्पीड लेन, कटिंग, रॉंग साईड सगळे ऑटोमॅटिक चालान जातं. मग RTOने रस्त्यात उभं राहून गाड्या का थांबवायच्या? कायद्याने अधिकार आहे का? तर मोटार वाहन कायदा कलम 213 नुसार RTOला तपासणीचा अधिकार आहे, पण केवळ वसुलीसाठी. रोज तेथे उभं राहून गाड्या थांबवणं, वाहतुकीला अडथळा करणं हे कायद्याच्या भावनेविरुद्ध आहे. म्हणजेच सुविधा दिसली महामार्गाची आणि मानसिकता ठेवली वसुलीची. ह्यामुळे काय होते? एक शेकडो किमी प्रवास करून आलेला कुटुंब प्रमुख टुरिस्टवाला त्याला टोल भरल्यावर 200 मीटरवर पुन्हा RTO थांबवतो. 500, 1000 रुपये देऊन वेळ व जातोच, पण मानसिक त्रासही होतो. बाहेरच्या राज्यातून येणारा व्यावसायिक पर्यटकांना पहिल्यांदा समृद्धीवरून येतो आणि टोलच्या बाहेर हप्ता द्यावा लागतो. तो काय इमेज घेऊन जाणार आहे? तर महाराष्ट्राची बदनामी. अरे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? RTOना काय चाललंय? आता नाशिक, सिन्नर, इगतपुरीच्या पत्रकारांनी स्टिंग ऑपरेशन करायचं. स्थानिक वृत्तपत्र, TV चॅनल, YouTube चॅनल, न्यूज पार्टनरच्या पत्रकारांनी कॅमेरे घेऊन आता सिन्नर, BMT, इगतपुरी टोलनाक्याजवळ RTO अधिकाऱ्याला थेट जाब विचारला पाहिजे. सर, GR कुठला आहे? रोज येथे उभे राहण्याचा आदेश कोणी दिला? आज किती पावत्या फाडल्या आणि किती कॅश जमली? बॉडी कॅमेरा आहे का? पत्रकारांनी लाही केले की 50% वसुली जागेवर बंद होईल. व इगतपुरी तालुक्यातील विनोद नाट्य, विकास काजळे इत्यादी हे काम आपण
करावं अशी अपेक्षा. तसेच परिवहन आयुक्त जॉब विचारा. ट्रान्सपोर्ट महाराष्ट्र यांना टॅग करून व्हिडिओ ट्विट करा. माहिती अधिकार विचारा. 2026 मध्ये ह्या टोलनाक्यावर RTOने किती वाहने तपासली, किती दंड वसूल केला, ती केसेस ऑन स्पॉट सेटलमेंट झाल्या, लेखी उत्तरं मागा. प्रवाशांना विनंती. RTOने जरी तुम्हाला थांबवले, गाडीतून उतरून खिडकीतून बोला, व्हिडिओ शूटिंग सुरू करा आणि तो तुमचा कायदेशीर अधिकार आहे. पावतीशिवाय ₹1 देऊ नका. आणि हा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा व आपले मुख्यमंत्री व देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोचला पाहिजेत. हे काय चाललं आहे महाराष्ट्रात. समृद्धी महामार्गावर गाड्यांची लूट करून ₹1,500 ₹2,000 पावत्या फाडून 2-3 पावत्यांची पावती देतात व बाकीचे पैशांना गाड्यावाल्यांकडून पावती देत नाही व बाकीचे लाखो रुपयाची भ्रष्टाचार व गाडेवाल्यांना धाक दाखवून ते वसुली करतात. नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे साहेब, सिन्नर आमदार माणिकराव कोकाटे साहेब, माजी मंत्री इगतपुरी आमदार हिरमाळ खोसकर साहेब, तुम्ही काय करतात? समृद्धी महामार्गावर तुमच्या जिल्ह्यातून तालुक्यातून जातो. तुमच्या मतदारांनी राजरोसपणे लूट होते, पण त्यावर तुमचे लक्ष नाही. जाऊन व अधिकाऱ्यांना जाब विचारा ना. विधानसभेत प्रश्न विचारा. RTO टोलच्या बाहेर उभं राहण्याची स्टँडिंग ऑर्डर आहे का? आणि ही जनतेची होत असलेली लूट थांबवा. ही तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील तालुक्यातील नागरिकांना मतदार म्हणून नम्र विनंती. माझा शेवटचा प्रश्न. समृद्धी महामार्गावर 55,000 कोटी खर्च करून बांधला. जगातले कॅमेरे सेन्सर लावले, मग पेपर तपासायला माणूस रस्त्यावर उभा का करायचा? जवळ सगळं डिजिटल आहे तर RTOने डेटा सेंटरमध्ये बसून नियम मोडणाऱ्याला चलान पाठवावं. टोलच्या बाहेर RTO उभा राहतो तो सुरक्षेसाठी नाही तर सुरक्षित वसुलीसाठी. मला तर असे वाटते हा समृद्धी महामार्गावर नसून काही अधिकाऱ्यांच्या समृद्धीचा महामार्गावर झालंय. समृद्धीवर RTOची वसुली बंद करा. कृपया ही पोस्ट सर्वांनी फेसबुक, व्हॉट्सअप ग्रुपवर, ट्विटरवर टाका. सिन्नर, इगतपुरी, नाशिकच्या प्रत्येक नागरिकांपर्यंत ही पोस्ट पोचली पाहिजे. आणि आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जगभरात ही आपला व्हिडिओ सगळे जनतेपर्यंत व जगभरात पोहोचला पाहिजे. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. समृद्धी महामार्गावर RTOची दिवसा सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत बिनधास्त लूट चालू आहे. गोरगरीब गाड्यावाल्यांकडून लूट करीत आहेत. यांना आळा बसला पाहिजे. हा भ्रष्टाचार थांबला पाहिजे. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आणि मोदी पंतप्रधान, आपले देशातले पंतप्रधान व देवेंद्र फडणवीस आपले मुख्यमंत्री यांच्यापर्यंत व्हिडिओ बसला पाहिजे. यांना काहीतरी कायद्याने यांना शिक्षा झालीच पाहिजे. धन्यवाद.